तर पिंपरी चिंचवडची माणसं खरंच लय डेंजर आहे बाई. पुरात बुडले सगळे लोक. आणि हा भाई तिथनं मटण घेऊन आला पाण्यातनं. मटणसाठी आता जीव तळमळतोय. आणि मित्रांनो, खरंच लय विकट परिस्थिती आली होती. बऱ्यापैकी जागे गेलो मी. अख्खा पूर आणि भरपूर लोकांचे घर वगैरे वाहून गेले होते. राटणी, वाल्यकरवाडी, थेरगाव, जगतापनगर सगळीकडे खूप पाणी होतं. अवघड परिस्थिती. मी देवाला प्रार्थना करतो सगळं लवकर नीट होऊ दे. आणि काही लोक त्याच पाण्याचा आनंद पण घेत होते, फुल पोहत होते. पण ज्यांचं नुकसान झालं त्यांचं काय. लोकांच्या दुकानामध्ये पाणी गेलं, घरांमध्ये पाणी गेलं, दुकानांमध्ये मटेरियल होतं, घरांमध्ये फ्रीज वगैरे महत्त्वाचे बागा मोलाचे सामान होते. फक्त देव सगळ्यांना सहनशक्ती द्यावं, हे सगळं सहन करायचं की काय नाही. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो पिंपरीत ते चिलवेअर वगैरे भाड्याने घ्यायला, जे पेशंट पाण्यात ज्यांना लागलं विकलं त्यांच्यासाठी. नंतर तुम्ही हा पण गायबाना बघू शकतो, नुसतं कोंबडी बिंबडी पाहिजे. तोंड कसा लपवतोय. आणि हे आत्ता नंतर चालू झालेली आजची क्लिप आहे. पाणी बऱ्यापैकी ओसरलं होतं, गेलं होतं खाली 12 वाजेपर्यंत दुपारी सगळं. ॲटलिस्ट उद्या तर पालखी निघणार आहे, काय माहीत कसं होईल. पण देवाच्या नशिबाने सगळं चांगलंच होईल. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.